इथे आल्यावर असं वाटतं की आपलं घर ते आपलं घर, आपला देश तो आपला देश. आपल्या देशात खूप सौंदर्य पण आहे बघण्यासारखं. आपला देशच फिरणं जास्त सेफ राहील असं मला आता वाटतं. पूर्ण परिवार एक साथ कुठे जायचं नाही, एकेकाने फिरायला जायचं. म्हणजे असं काही अडचणी जरी आला तरी पूर्ण फॅमिली तिथे एक साथ अडकत नाही. कुटुंबियांसमवेत खरं तर पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक आकाशातून जमिनीच्या दिशेने झेपावणाऱ्या मिसाईल आणि हे पाहून मनामध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण हा संपूर्ण थरार अनुभवला आहे. ते म्हणजे जळगावमधील गुळवे दाम्पत्यांनी. गुळवे कुटुंबीय खरं तर पर्यटनासाठी दुबईमध्ये गेले होते. मात्र अचानक अमेरिका इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या प्रतिहल्ल्यात मित्र देशांवरतीही खरं तर इराणने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये खरं तर मोठा तणाव हा जागतिक स्तरावरती निर्माण झाला आणि याच हल्ल्यात दुबईमध्ये अडकलेले गुळवे दाम्पत्य हे खरं आता मायदेशी सुखरूप परतलेले आहे. नेमका हा थरार काय होता हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गुळवे दाम्पत्य आहेत. एकंदरीतच आपण कुटुंबीय जे आहे दुबईमध्ये गेला होता, पर्यटनासाठी आपण त्या ठिकाणी गेला. पहिले दिवस कसे होते आणि जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा काय परिस्थिती होती? पहिले दिवस ॲक्च्युली आमची ट्रिप ही 5 दिवसांची होती. 5 दिवस दुबईमध्ये बघण्यासारखं तर भरपूर काही होतं आणि फार आनंद होत होता सगळं बघताना. पण जेव्हा 28 तारखेला मिसाईल्स पडायला चालू झाल्या तेव्हा भीती आली की आपल्याला परत आपल्या देशात जाता येईल का? कारण पहिलाच हमला जो एअरपोर्टवर झाल्यामुळे एअरपोर्ट बंद केला गेला आणि आम्हाला सगळ्यांना कंपनीचे मेसेज आले की तुमचे तिकीट हे कॅन्सल झालेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक भीती होती की आपण आता आपल्या देशात परत केव्हा जाऊ शकू, ही मनात खूप मोठी भीती होती. खरं तर ज्यावेळी मिसाईल पडलं, आपण ज्या ठिकाणी थांबलेले होतात, किती अंतरावरती हे मिसाईल पडलं आणि त्यावेळेसचा तो प्रत्यक्ष अनुभव काय होता? आम्ही तेव्हा काईट बीचवर होतो आणि जेव्हा पहिली मिसाईल पाम जुमेराला पडली ती एकदम जवळच पडली. तर आम्ही लगेच 2 मिनिटात सगळेजण बीचवरनं हॉटेलकडे धाव घेतली सगळ्यांनी. खरं तर आपल्यासह आपले कुटुंबीयही त्या ठिकाणी सोबत होते. भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. कुटुंबियांना कसं हाताळलं त्या क्षणी? ॲक्च्युली आम्ही सगळेच एकदम घाबरून गेलो कारण आमच्यासोबत लहान बाळंही होते. त्यामुळे आमच्या टॅक्सीवाल्याने आम्हाला फटक्यात हॉटेलवर आम्हाला शिफ्ट केलं आणि आम्ही त्याच्यानंतर 4 दिवस आम्ही कायम रूमवरच होतो, बाहेरच पडलो नाही त्यानंतर. निश्चितच आपणही देखील हा संपूर्ण थरार अनुभवला आहे. लहान मुलं आपल्यासोबत होते, कुटुंबीय ज्येष्ठ सोबत होते. काय परिस्थिती होती? परिस्थिती खूप भीतीजनक होती तिथे. पहिले सुरुवातीला खूप छान वाटत होतं की आपण सगळे सोबत फिरायला आलोय. पण असं झाल्यावर असं वाटायला लागलं की सगळे सोबत फिरायला नको जायला. कारण आम्ही घरातले 10चे 10 लोकं तिथे अडकून बसलो. सगळे लहान मुलं, बायका सगळे आणि मुलांना तिथे सांभाळणं जरा कठीण झालं कारण एकाच खोलीत त्यांना किती वेळ बंद ठेवणार. आणि आवाज यायचे, ड्रोन्सचे आवाज यायचे, मिसाईलचे आवाज यायचे. स्वतः डोळ्यांनी मिसाईल पाहिल्यामुळे सगळ्यांच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती. नक्कीच जेव्हा हा संपूर्ण थरार सुरू होता, खरं तर सर्व विमानसेवा कोलमडलेली होती. त्या क्षणाला काय वाटलं? कारण मायदेशी परतण्याची आपली सर्वांची इच्छा होती. भीतीचं वातावरण होतं. जसं कळलं की इथे अटॅक झालाय तसंच आम्हाला मेसेज आले की तिकीट कॅन्सल झाले. आता पुढचं तिकीट आपल्याला कधी मिळेल, एअरस्पेस कधी उघडेल, आपल्याला जे पाहिजे कंपनी त्या कंपनीचं तिकीट मिळत नव्हतं आम्हाला. खूप महाग झाले होते तिकीटं किंवा अवेलेबल होत नव्हते. त्याच्यामुळे खूप भीती निर्माण झाली होती. 4 दिवस 5 दिवस आम्ही रोज तेच बघायचो की आज कुठल्या फ्लाईट्स आहेत, काही मिळणार आहे का तिकीट्स. असं करून करून शेवटी आम्हाला मिळालं. जी फ्लाईट मिळाली ती फ्लाईट आम्ही घेतली आणि तिथनं निघालो. अखेरचा प्रश्न, हा संपूर्ण थरार आपण त्या ठिकाणी अनुभवला. अखेर आपण सुखरूप जे आहे, ज्या आपल्या मायदेशी आणि जळगावात आपल्या घरी परतला आहात. काय खरं तर आता ही प्रतिक्रिया आपली? कारण सुखरूप परतल्यानंतर जो आनंद आहे कुटुंबियांमधला. इथे आल्यावर असं वाटतं की आपलं घर ते आपलं घर, आपला देश तो आपला देश. आपल्या देशात खूप सौंदर्य पण आहे बघण्यासारखं. आपला देशच फिरणं जास्त सेफ राहील असं मला आता वाटतंय. तुमच्याकडे एकदा पुन्हा येतोय शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, की हा संपूर्ण थरार अनुभवल्यानंतर आता यातून आपल्याला काय शिकण्यासारखं मिळालं? आता आम्ही यातनं असं शिकणार आहे की एक तर पूर्ण परिवार एक साथ कुठे जायचं नाही, एकेकाने फिरायला जायचं. म्हणजे असं काही अडचणी जरी आल्या तरी पूर्ण फॅमिली तिथे एक साथ अडकत नाही. नक्कीच. तर हे आता खरं तर आज या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे, हा खरं तर आपल्या मायदेशी सुखरूप परतल्याचा आहे. आणि एकंदरीतच ज्या पद्धतीने दुबईमध्ये ज्यावेळेस मिसाईल हल्ले सुरू झाले, त्या ठिकाणचं जे थरार जो आहे हा संपूर्ण या गुळवे कुटुंबियांनी अनुभवला. घरी परतणार की नाही एक अशी तरी मनामध्ये भीती व्यक्त निर्माण झाली होती. मात्र राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने परतीसाठी प्रयत्न केले आणि गुळवे कुटुंबीय आणि महाराष्ट्रातील अनेक अडकलेले जे पर्यटक होते ते अखेर सुखरूप जे आहेत ते आपल्या घरी परतलेले आहेत. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.